Hello everyone. Today we are going to learn class 8th English. Trees are the kindest things I know poems. Warming up chit chat. Question number 1. When do you receive gifts? तुम्हाला भेटवस्तू केव्हा मिळतात? I receive gifts on my birthday and also when I get good marks in examination. Question number 2. Do you like to give gifts? तुम्हाला भेटवस्तू द्यायला आवडतात का? Yes, I like to give gifts. Question number 3. From whom do you get gifts? तुम्हाला कुणाकडून भेटवस्तू मिळतात? त्याचा आन्सर I get gifts from my parents, relatives, friends and neighbors. Question number 4. What is the best gift that you have ever received? तुम्हाला आतापर्यंत मिळालेली सर्वोत्कृष्ट भेटवस्तू कोणती? त्याचा आन्सर I have received a wristwatch on my 12th birthday from my uncle who stays in the USA. It was the best gift that I have ever received. Question number 5. Why is it special for you? ती भेटवस्तू तुमच्यासाठी विशेष का आहे? My uncle and I have a good bonding. My uncle loves me a lot and it is a token of his love, so it is a special for me. Question number 1. What gifts do trees give to mankind? वृक्ष किंवा झाडे मनुष्य जातीला कोणत्या भेटवस्तू देतात? त्याचा आन्सर ट्रीज गिव्ह द फॉलोइंग गिफ्ट्स टू मॅनकाइंड. वृक्ष किंवा झाडे मनुष्य जातीला खालीलप्रमाणे गोष्टी देतात. नंबर 1. दे गिव्ह द ब्रेथ ऑफ लाईफ. नंबर 2. दे मेंटेन द बॅलन्स ऑफ नेचर. Number 3. They provide sweet fruits. Number 4. They help to bring rain, which is essential for a living being on the earth. Number 5. They give shelter to mankind. Question number 2a. Name two parts of a tree that begin with. पुढील अक्षरांनी सुरू होणाऱ्या झाडांच्या दोन अवयवांची नावे लिहायची आहे. बी पासून सुरू होणारे झाडाचे अवयव आहेत ब्रांचेस, बार्क. एफ पासून सुरू होणारे झाडाचे अवयव आहेत फ्लॉवर्स, फ्रूट्स. टी पासून सुरू होणारे ट्री टॉप, ट्रंक्स. क्वेश्चन बी. इन मोस्ट कंट्रीज इन द नॉर्थर्न हेमिस्फियर देयर आर 4 सीझन्स: स्प्रिंग, समर, ऑटम अँड विंटर. ट्राय टू गेस व्हॉट इज द सीझन इन द मंथ्स गिवन बिलो. उत्तर गोलार्धात कोणता ऋतू कोणत्या महिन्यात येत असतो ते लिहायचं आहे. नंबर 1. मार्च, एप्रिल, मे. स्प्रिंग. नंबर 2. जून, जुलै, ऑगस्ट. समर. नंबर 3. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, ऑटम. नंबर 4. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, विंटर. क्वेश्चन नंबर 3. ॲन आर्टिस्ट पेंट्स पिक्चर युझिंग कलर्स. चित्रकार रंग वापरून चित्र रेखाटतात. A poet writer can also paint pictures in your mind imagination by using descriptive phrases. त्याचप्रमाणे कवी किंवा लेखक सुद्धा वर्णनात्मक शब्दसमूह वापरून तुमच्या मनात किंवा कल्पनेत चित्र रेखाटतात. फॉर एक्झाम्पल, ब्ल्यू स्काय, सॉफ्ट व्हाईट क्लाउड्स, फ्लोटिंग क्लाउड्स एक्सेट्रा. राईट डाऊन 4 such phrases which describe anything beautiful in nature. निसर्गातील कोणत्याही 4 गोष्टींचे वर्णन करणारे असे शब्दसमूह लिहायचे आहेत. नंबर 1. ज्वेल ब्ल्यू, स्ट्रीम. नंबर 2. फ्लॅक्स गोल्ड, बीच. नंबर 3. नट ब्राउन, फॉरेस्ट. नंबर 4. पार्सली ग्रीन, fields. Thanks for visiting to our channel. Please like, share and subscribe our channel.